मात्र आता या कौटुंबिक सोहळ्यामध्ये हा संपूर्ण परिवार आपण एकत्र पाहतोय। राज ठाकरे यांच्या भाच्याचं हे लग्न आहे आणि दादरमध्ये होणारा हा कौटुंबिक सोहळा आणि या सोहळ्याला अगदी काही क्षणांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे। राजे शिवाजी विद्यालयामध्ये या लग्नाचं आयोजन करण्यात आलंय। अगदी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावलेली होती। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, ही पारिवारिक भेट आहे आणि याआधी पण डिसेंबर मागच्या वर्षी याच मुलाच्या साखरपुड्याच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते आणि त्यावेळी चर्चा सुरू झाली होती, कारण त्यानंतर लोकसभा निवडणुका होत्या, विधानसभा निवडणुका होत्या, राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नव्हती, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत होते। मात्र आता ज्या अर्थी विधानसभेमध्ये राज ठाकरेंचा पराभव झाला, उद्धव ठाकरेंचा पराभव झाला, त्यानंतरपासूनच एक सूर महाराष्ट्रात पाहायला मिळाला मराठी माणसांकडनं की आता हीच ती वेळ आहे की ठाकरेंनी एकत्र यावं, दोन्ही भावांनी एकत्र यावं। यावरती राजकीय प्रतिक्रियाही आल्या, यावरती काही नेत्यांनीही भाष्य केलं, जे मनसेचे होते किंवा शिवसेना उभाटा गटाचे होते, आणि वारंवार ही मागणी होत होती। मात्र आजची ही भेट कोणत्याही राजकारणला पुढे नेण्यासाठी किंवा काही नवीन सुरू होत आहे का या संदर्भात नसून ही जयजयवंती आणि अभय देशपांडे, जयजयवंती या राज ठाकरे यांच्या बहीण आहेत, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या साठी आलेले आहेत। हे पारिवारिक ही भेट आहे आणि याआधीही ज्यावेळेस हे दोघं भेटले होते त्यावेळेलाही असंच हे प्रश्न उपस्थित केले होते आणि दोघांनी हे स्पष्ट केले होते की आम्ही परिवार म्हणून एक आहोत, नातं आहे, रक्ताचं नातं आहे, लहानाचे मोठे हे सगळे एकत्र झाले आणि म्हणून राजकीय मतभेद, राजकीय त्यांची चाल आहे किंवा राजकारण वेगळं करत परिवार म्हणून, कुटुंब म्हणून, भाऊ बहीण म्हणून एकत्र आले आहेत, आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत आणि सहकुटुंब उद्धव ठाकरे आले आहेत। पण चर्चा तर निश्चित होणारच। आता जी वेळ दिसते, आता ज्या अर्थी महाविकास आघाडीमध्ये देखील उद्धव ठाकरे नाराज आहेत किंवा उद्धव ठाकरेंवर दबाव आहे की आगामी निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस आणि महाविकास आघाडीहून बाहेर होऊन एकटं लढलं पाहिजे, पण एकटं लढताना राज ठाकरेंचा साथ घेणार का? राज ठाकरेंचा जो परफॉर्मन्स आहे मनसेचा, ती आता करो या मरोची स्थिती आहे। त्यावेळेला राज ठाकरे काय करतात, राज ठाकरे काही नवीन भूमिका घेतात का? आणि जे राजकीय मतभेद आहेत ते अशाच पारिवारिक भेटीतून दूर होतात आणि म्हणून अनेक चर्चांना आता पुन्हा उधाण येईल। पुन्हा एकदा असं बोललं जाईल की हे दोघं एकत्र येणार का? सोशल मीडियावर चर्चा होईल। ज्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं, आजचे हे व्हिडिओज आणि आजचे हे फोटोग्राफ्स दाखवून पोस्ट केली जाईल, लिहिलं जाईल, पण दोघींनी नेत्यांच्या मनात काय हे दोघांनाच माहीत। या आधी भेटल्या आहेत, कोणती राजकीय चर्चा झाली नाही, पण आज भेटतायत। हे आजची वेळ, आजची भेट पारिवारिक भेट आहे, आशीर्वाद देण्यासाठी नवदाम्पत्यांना ते दोघं एकत्र आलेले आहेत आणि ह्या लग्नाच्या घरात आता ह्या लग्नाच्या मंडपाच्या नंतर काही दोन भावांमध्ये चर्चा होते का, भेट होते का, हे सगळे पुढचे प्रश्न, त्याचं उत्तरही आता आपण देणं कठीण असेल। पण आज फक्त आणि फक्त पारिवारिक भेट आहे हे यानं स्पष्ट होतंय। पण भविष्यात दोन भाऊ एकत्र येतील का याबद्दल अनेक वर्षांपासून जी चर्चा जी आहे ती चर्चा म्हणूनच राहील। त्याचं उत्तर दोघांकडनं येणार का हे पाहणं महत्वाचं असेल। याआधीही 2017 मध्ये प्रयत्न झाला होता, ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुका होत्या त्यावेळेला राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही बोललो होतो पण ते झालं नाही। त्याच्यानंतरही पुन्हा एकदा चर्चा झाली होती, पण त्यापर्यंत फक्त चर्चेपर्यंत राहिल्या। आता ती स्थिती वेगळी आहे। आता उद्धव ठाकरेंनाही आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी किंवा आपल्या पक्षाला पुढे नेण्यासाठी एक मोठं पाऊल उचलावं लागणार आहे। राज ठाकरेंची स्थिती तर आता एकही आमदार नाही आहेत, तर त्यांना तर संजीवनी हवी आहे, तर ती संजीवनी उद्धव ठाकरेंच्या रूपात येते का किंवा या अलायन्स किंवा जर एकत्र झाले तर त्या रूपात येते का हे पाहणं महत्वाचं असेल। पण आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाल्या, अनेक वेळा भेटीगाठी झाल्या, पण हे दोघं एकत्र आले नाही। आता पुढे काय होतं हे माहित नाही, पण आजची ही भेट आणि आजचं हे पारिवारिक मिलन जे आपण म्हणतोय ते काही नवीन अध्याय लिहितं का राजकारणाच्या महाराष्ट्रात हे पाहणं उत्सुकतेचं असेल। अगदी गणेश, धन्यवाद या माहितीसाठी।
खरं तर राजकारणामध्ये टायमिंगला अत्यंत महत्त्व आहे आणि जरी ठाकरे बंधूंची आजची ही पारिवारिक भेट असली किंवा एका कौटुंबिक या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे दोघं जरी एकत्र आलेले असले तरी ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी, ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी आता आगामी ज्या काही निवडणुका येतील त्यामध्ये हे दोघे नेमका काय निर्णय घेणार याची चर्चा सुद्धा या भेटीच्या नंतर आता सुरू झालेली बघायला मिळेल. तर ही काही दृश्य आपण बघतोय. लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब हे एकत्र आलेलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब सुद्धा एकत्र आलेलं आपण पाहतोय. दादरमध्ये हा कार्यक्रम होतोय. राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये हे लग्न आहे आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही दोन्ही कुटुंब आज एकत्र आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावलेली होती. त्यामुळे त्या भेटीची सुद्धा चर्चा झालेली होती. मात्र त्या हजेरीच्या वेळेला किंवा त्यावेळेला जेव्हा राज ठाकरे उपस्थित होते तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आले नव्हते, त्यांची भेट झाली नव्हती. मात्र आताची या कार्यक्रमामधली, या विवाह सोहळ्यामधली ही दृश्य आपण बघतोय की अगदी एकमेकांशी गप्पा मारत किंवा अगदी सोबतीनं आता या वधूवर